या भारतीय गुप्तहेराची गोष्ट धुरंधर पेक्षा सुद्धा भारी आहे। भारतीय असाल तर व्हिडिओ नक्की शेअर करा। जेव्हा भारताला त्याची गरज होती तेव्हा तो देशासाठी उभा राहिला, पण जेव्हा त्याला गरज होती तेव्हा आपला देश कुठेतरी कमी पडला। ही त्या जिगरबाज ब्लॅक टायगरची गोष्ट आहे, ज्याचं नाव आहे रवींद्र कौशिक। रवींद्र कौशिक यांचा जन्म 11 एप्रिल 1952 साली राजस्थानमध्ये झालाय। रवींद्र एक उत्तम अभिनेते होते। कॉलेजमध्ये स्पायची भूमिका साकारत असताना लष्करातील एका अधिकाऱ्याने त्यांना पाहिलं आणि विचारलं, देशासाठी सर्व सोडू शकतोस का? कसलाही विचार न करता रवींद्रने होकार दिला। त्यानंतर रवींद्र यांची कठीण ट्रेनिंग सुरू झाली। रॉने त्यांना तोडून मोडून एक नवीन माणूस बनवलं आणि रवींद्र कौशिकचे झाले नबी अहमद शाकीर। त्यांनी उर्दू अरबी भाषा शिकल्या, मुस्लिम धर्मातील सर्व रीतिरिवाज आत्मसात केले, जगाला खरं वाटावं म्हणून स्वतःची सुनता देखील केली। त्यानंतर ते पाकिस्तानमध्ये गेले, तिथे LLB केलं आणि पाकिस्तानी सैन्यात भरती झाले। अहो, फक्त भरतीच झाले नाहीत तर मेजर पदापर्यंत पोहोचले। तेथून सगळी गुप्त माहिती भारताला पाठवू लागले। इंदिरा गांधींनी कौतुकाने त्यांना ब्लॅक टायगर म्हटलं होतं, पण त्या दिवशी नशीबच फिरलं। त्यांच्यासारख्या एका रॉ एजंटला पाकिस्तानमध्ये अटक झाली, त्याच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आले आणि त्याने रवींद्र कौशिक यांची सगळी माहिती सांगितली आणि रवींद्र कौशिक पकडले गेले। त्यांच्यावर अत्याचार सुरू झाले। अहो, तब्बल 18 वर्ष त्यांनी देशासाठी अत्याचार सहन केलेत, पण देशाने त्यांची कोणतीच दखल घेतली नाही। शेवटच्या काळात त्यांनी घरी पत्र लिहिलं होतं, त्यामध्ये ते असं म्हणतात, जर मी अमेरिकेत जन्माला आलो असतो तर 3ऱ्या दिवशी सुटलो असतो। त्यांच्या बाबतीत आपला देश कुठेतरी कमी पडला आणि अशा अमानुष अत्याचारांना सामोरं जात असताना पाकिस्तानच्या तुरुंगात त्यांचा मृत्यू झाला। आज रवींद्र कौशिक हे नाव सुद्धा अनेक लोकांना माहीत नसेल, पण इतिहास त्यांच्या बलिदानाची नक्की नोंद घेईल। भारतासाठी ज्याने नाव बदललं, धर्म बदलला, अशा महान माणसाला रवींद्र कौशिक यांना संवाद सेतूचा मानाचा सलाम।